रेकॉर्डिंग होईल. नमस्कार. हॅलो. माझा आवाज येतोय? नमस्कार. येतोय. हा.
नमस्कार, मी रोटरियन अनघा, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, रोट्रॅक डिस्ट्रिक्ट 3170 आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कोचिंग सेंटरच्या वतीने हार्मनी विदिनच्या 43rd सेशनमध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज डॉक्टर सुविनय दामले यांचा बीपी आणि भीती याचा पार्ट 3 आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2च्या लिंक ऑलरेडी दिलेल्या आहेत. आज जेवढा रेकॉर्ड होईल तेवढा आम्ही सेशन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू. पण शक्यतो सगळ्यांनी नीट अटेंड करावा, कारण आत्ता इलेक्ट्रिसिटी आमच्या इथे तरी गेलेली आहे सावंतवाडीमध्ये, तर त्याच्यामुळे प्रत्येकाने अटेंड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि सर, मी सगळे हे ओपन ठेवलेले आहेत, तुम्ही मीटिंग कंटिन्यू करा. चलो, थँक्स. बोलत असाल तर तुमचा आवाज येत नाहीये. हा, बोलतो. ठीक आहे. नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत. आपण या भागाला सुरुवात करूया ना, की अजून एक 2-3 मिनिटं वाट बघू. सर, तुमची चॉईस. अजून 3 मिनिटं वाट बघू. 8:05 बरोबर सुरू करू. ओके. नमस्कार.
नमस्कार. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय देव सर्व कार्येषु सर्वदा. निसर्गाची अनुकूलता असेल तर आजचं रेकॉर्डिंग होईल, बाकी सगळ्यांना उपलब्ध नसेल तर ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी जर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि रेकॉर्ड केलं तरीही चालेल. आपण विषयाला सुरुवात करूया. मी माझ्या स्लाइड्स प्रेझेंट मोड मध्ये नेतो, शेअर करतो. बुद्धिदाता श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित, परमादरणीय पद्मभूषण डॉक्टर BM हेगडे आणि फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणून ज्यांना ओळखलं जातं डॉक्टर विल्यम ऑसलर यांना वंदन करतो. ही संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना आनंदाची जाव. अनादि अनंत स्त्री शक्तीला वंदन करतो आणि मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो. उच्च रक्तदाब हा विषय आपण घेतोय. गेले 2 भाग आपण या विषयात बोललो. काही विषय पुन्हा रिपीट होण्याची शक्यता आहे, परंतु एखादा विषय जर त्याची भीती कमी करायची असेल तर तो वारंवार सांगणं, वारंवार ऐकणं पण तेवढंच महत्वाचं असतं आणि म्हणून त्याचे आपण काही भाग बनवलेत. आज मी तुमच्याशी माझ्याकडे असणाऱ्या रुग्णांची मी चर्चा करणार आहे. प्रत्यक्ष मला जे अनुभव आले ते मी शेअर करणार आहे. उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा आयुर्वेदातला दृष्टिकोन काय आहे हे आपण मागच्या 2 भागात बघितलं. ज्यांनी ते भाग बघितले नसतील त्यांनी कृपा करून ते बघितले तर चालू शकतील. रसरक्तदाब वृद्धी असं त्याचं आयुर्वेदीय नाव आमच्या काही वैद्यांनी ठेवलंय, परंतु माझा याच्यावर खरं विश्वास नाहीये. आयुर्वेद आणि अन्य पद्धती यांच्यातला विचारसरणीतला मूलभूत फरक असतो, त्यामुळे कदाचित असं होत असेल. नाही सर्व विकाराणाम नामस्तोस्ती ध्रुवा स्थितीही असं आमच्याकडे एका ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे कोणालाही नाव ठेवण्याची आवश्यकता नाही असं आमचं शास्त्र सांगतं, आमचं शास्त्रकार म्हणतात. म्हणजे एखाद्या रोगाला नाव नाही दिलं तरीही चालतं. मला सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्या रुग्णाचा होणारा त्रास कमी करणं ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. एक श्लोक संस्कृत मधला असाच आहे, न तू अहम कामयेत राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामयेत दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तनाशनम. मला स्वर्ग नको, मला पुनर्जन्म नको, मला इंद्रपदाच्या गोष्टी नको. न तू अहम कामयेत राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम. मग माझं तत्व, माझं मोटो काय असणार आहे, कामयेत दुःख तप्तानाम, जे प्राणी दुःखाने तप्त झालेले आहेत, कामयेत दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तनाशनम, अशा प्राण्यांचं, अशा मनुष्य प्राण्यांचं आर्त म्हणजे वेदना, दुःख कमी करणं एवढं माझं कर्तव्य आहे. मग आता हे जे काही आरोग्य दिलेलं आहे, हे आरोग्य आपण पुढे बघणार आहोत की याचे नेमके कोणते भाग पडतायत आणि एखाद्या रोगाला जर नाव दिलंच नसेल तर त्याला काय शोधायचं. मुद्दाम संस्कृत मधलं नाव शोधण्याचा प्रयत्न त्याचा करायचा का मुद्दाम, करण्याची आवश्यकता आहे असं मला तरी व्यक्तिशः वाटत नाही. कारण आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की नाही सर्व विकाराणाम, म्हणजे सगळ्या विकारांना, सगळ्या रोगांना नामस्तोस्ती, नाव देणं आवश्यकच आहे, अढळ नाम देणं आवश्यक आहे. अशी काही स्थिती सांगतो. पाटील नावाचे ग्रस्त वेंगुर्ल्यामध्ये, माझी वेंगुर्ल्याला ओपीडी होती, वय वर्ष 68 होतं. त्यांची काय होत, मिळतं, शांत झोप लागत नाही, असं 20 वर्ष. बघा त्यांना असलेला त्रास आणि त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये येणारे
ज्या अवधानं आहेत ती याचा आपण कुठेतरी लिंक लावण्याचा प्रयत्न करू. आणि 2 वर्षात सगळी औषधं, या सगळ्यावरची औषधं, ॲलोपॅथी मधली, मानसोपचार तज्ञांची औषधं घेऊन सुद्धा ह्या 2 वर्षात त्रास वाढलेले होते. ही स्लाइड मी केली आहे जवळजवळ 8-9 वर्षापूर्वीची ही स्लाइड मी तुम्हाला दाखवते. तेव्हा केलेला हा माझा पीपीटीचा शो होता. कौटुंबिक इतिहास म्हणजे त्याची फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही फार मोठं मिळालं नाही, पण मुलगा नोकरी करता कुवेत येथे राहत होता, त्यामुळे गाडी लागण्याची सवय तिला होती. एक 20 किलोमीटरचा प्रवास केला बसचा. तेव्हा आमच्याकडे काही बस कार वगैरे असं काही नव्हतं, सगळा एसटी बसचा प्रवास असायचा. तिथून 40 किलोमीटरवर एक गाव होतं, त्या गावात तिला जायचं होतं, परंतु ती गाडी लागण्याची गोळी घेतल्याशिवाय काय तिला चैन पडत नव्हतं. मग ती मला मी सेकंड इयर 3rd इयरला असेल, पूर्ण डॉक्टर पण नव्हतो. मग मी म्हटलं माझ्याकडे आता काही गोळ्या तशा नाही आहेत, पण एक गोळी आहे जरा स्ट्रॉंग वाटते मला, अर्धीच घे असं सांगितलेलं तिला.
आणि ती अर्धी गोळी दिली. त्या गोळीचा त्या उलटीशी किंवा गाडी लागण्याशी काडी मात्र संबंध नव्हता. गोळी दिली ती प्लॅसिबो म्हणतात अशाला. अर्धी गोळी दिली, म्हटलं अर्धी येताना घे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आली तेव्हा ती अर्धी गोळी घेतली, 2 गोळ्या देऊन ठेवलेल्या. नंतर तिला तिच्या स्वतःच्या बहिणीकडे जायचं होतं 70-80 किलोमीटरवर. ती म्हणाली मागच्यातली एक गोळी शिल्लक आहे, ती मी घेऊ का? 15 दिवसांनी जायचं होतं. म्हटलं घे, अर्धी जाताना घे, अर्धी येताना घे. आणि नंतर त्या दोन्ही गोळ्या तिच्या संपल्या. नंतर तिला 1-2 महिन्यांनी मुंबईला जायचं होतं. तेव्हा कोकण रेल्वे नव्हती, बसनेच जायचं होतं. मला विचारलं की त्या गोळ्या दे जरा, मला त्याने बरं वाटलेलं. मग तेव्हा मी तिला सांगितलं की तुला ज्या गोळ्या दिल्या ह्या सगळ्या मनावर परिणाम करणाऱ्या होत्या, प्लॅसिबो असं म्हणतात त्याला. मी नुसती माझी शक्ती वापरलेली, ही गोळी घे, ही जरा स्ट्रॉंग आहे असं मी जेव्हा सांगितलं तेव्हा तुझा विश्वास बसला आणि तुला त्या औषधाची गरज, थोडी तीव्रता कमी झाली त्याची. म्हटलं तू आता नुसतं असं तोंडात गोळी घातल्यासारखं कर आणि वरनं काल्पनिक पाणी पी आणि झोपून राहा डोळे बंद करून, की तुला मुंबईपर्यंत सुद्धा प्रवास काही होणार नाही त्रास. आणि खरोखरच ती मुंबईला गेली. मुंबईवरनं परत जेव्हा आली 4-5 दिवसांनी तेव्हा सुद्धा मला तिने सांगितलं की अरे मला नाही लागली गाडी, असं का झालं? म्हटलं हे तुझ्या मनाच्या समजुतीचे खेळ होते. हे आपण त्याच्यातली ती जी मनाची समजूत होती चुकीची, की मी प्रवास केला की मला गाडी लागते आणि मग मला डोळे बंद करून घेतले की बरं वाटतं. मस्त नुसतेच डोळे बंद करून आणि डोळ्यावर रुमाल गुंडाळून जरी ठेवलं तरी सुद्धा गाडी लागण्याचं प्रमाण कमी होतं असं लक्षात आलं. हल्लीच माझे एक मित्र आहेत अरविंद जोशी म्हणून, पुण्यामध्ये डॉक्टर नाही आहेत, केमिकल इंजिनियर आहेत, परंतु त्यांनी असा एक प्रयोग सांगितला. ही गाडी लागण्यावर आता आठवलं म्हणून म्हटलं सहज सांगून टाकू, की उजव्या हाताला रुमाल घट्ट बांधायचा हा एक प्रयोग आणि कानामध्ये पाणी थोडंसं करंगळीला लावायचं पाणी आणि दोन्ही कानामध्ये फिरवून ठेवायचं. ओलेपणा जो राहतो त्याने जरा चक्कर कमी होते किंवा गाडी लागणं कमी होऊन जातं. तर मी माझ्या या पाटील पेशंटना ही गोळी वगैरे असं सगळं सुरू होतं, परंतु म्हणावा तसा काही फायदा होत नव्हता. त्यांनी पंचकर्म पण करून घेतलेलं, जवळ आयुर्वेद महाविद्यालय होतं त्यामुळे स्नेहन स्वेदन अभ्यंग झालेलं, वमन करून घेतलेलं, विरेचन झालेलं, रक्तमोक्षण केलेलं, मात्राबस्ती पण घेतलेली, नस्य पण घेतलेलं होतं, हे सगळं झालेलं होतं. पण मीठ आणि साखर कमी करण्या व्यतिरिक्त कोणतेही पथ्य सांगितलेलं नाही, त्यामुळे ते पथ्य करत नव्हते. मीठ आणि साखर म्हणजे ब्लड प्रेशरसाठी मीठ आणि गोड होतं म्हणून साखर होती म्हणून गोड पदार्थ बंद करायचं, यापेक्षा त्यांना काही पथ्य सांगितलेलं नव्हतं. आठवड्यातनं दर सोमवारी ते उपवास करायचे आणि रोज सकाळी 1 तांब्या गार पाणी पिण्याची सवय होती. 5 किलोमीटर वॉकिंग नियमितपणे करायचे, अन्य कोणताही त्यांना व्यायाम नव्हता. आता ही जी केस आहे, या केसमध्ये मी जे त्यांना सांगितलं की आता तुम्ही जी औषधं घेता ही औषधं सगळी बरोबर आहेत, फक्त ती जी ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ही ॲलोपॅथीची औषधं हळूहळू कमी करा. आणि एक दिवसाआड त्यांनी, अर्थात मी 2013ची गोष्ट सांगतोय, तेव्हा माझ्यावर सुद्धा विश्वास नव्हता किंवा माझं शास्त्र मला नीट कळलेलं नव्हतं. आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं की 1 दिवसाआड 2 दिवसाआड अशी गोळी घ्या, गोळी घेतल्याची ऍक्शन करा फक्त, आणि ती गोळी घेतलंय असं समजा आणि आपल्याला त्रास काही कमी. नाहीतरी तुम्ही औषधं 20 वर्ष घेऊन फायदा काही होतच नाहीये. म्हणजे प्रेशर तसंच राहतंय, 220-180 असंच राहतंय. राहू देत म्हटलं तसंच, काही मोठा प्रॉब्लेम नाही येणार त्याला. काही वाटलं तर मला फोन करा असं मी त्यांना सांगून ठेवलेलं. पाणी पिण्याचं मात्र त्यांची सवय जी होती, रोज सकाळी उठल्यानंतर 1 तांब्या गार पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं, रात्री पाणी भरून ठेवायचं आणि सकाळी ते गटा प्यायचं आणि पुढे मॉर्निंग वॉकला जायचं. म्हणजे पुन्हा आपण त्या शरीरामध्ये, त्या किडनीला, वृक्कांना अतिरिक्त ताण देऊन, सकाळी सकाळी भूक लागते त्यावेळेला पाणी पिऊन, पुन्हा ते चालून ते पुन्हा बाहेर काढायचं आणि पुन्हा त्या किडनीला पुन्हा ताण द्यायचा, हे सगळं जे काही चुकीचं, एकमेव चुकीचं पथ्य संकल्पना. म्हणजे आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये काय चुकत होतं त्यांचं, तर हे या पद्धतीमध्ये त्यांना जे काही चाललेलं होतं, जल महाभूत शरीरात जास्ती जात होतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढत होता. मी त्यांना जेव्हा हे सांगितलं की सकाळचं पाणी पिण्याची सवय टोटली बंद करा, रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता सुरू करा. 7 वाजता जेवण सुरू. त्याने विचारलं की माझं पानपट्टी माझी सुरू असते रात्री 12 वाजेपर्यंत. म्हटलं 12 ने 1 वाजेपर्यंत सुरू ठेवा, काही मोठा प्रॉब्लेम नाहीये, पण तुमचं जेवण तुमचं बरोबर घेऊन जावा. संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान तुमचा डबा तुमच्या टपरीमध्ये खाऊन घ्या आणि मग रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही घरी गेलात, पोहोचला तरी चालेल. त्यांचं रोज रात्रीचं जेवण 11-11:30च्या नंतरच. आणि त्यामुळे सुद्धा अन्न पचन नीट होत नव्हतं, गॅस वाढत होता. गॅस वाढल्यामुळे त्याचा दाब जो असतो तो हृदयावर येत होता आणि रसरक्त विक्षेप बलामध्ये ते जे व्यान आणि अपान जे आहेत हे गडबड करणारे होते. त्यामुळे त्यांना जे एक पथ्य सांगितलं, जेवणातले 2 बदल सांगितले आणि एवढ्या 2 बदलामुळे 2013 साली मला लोटांगण आणि प्रदक्षिणेचा साक्षात्कार झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना तो व्यायाम काही बोललेलं नव्हतं, फक्त जो चुकीचा व्यायाम होता चालण्याचा
तेवढा फक्त बंद करा असं मी त्यांना सांगितलेलं. बाकी नुसतं शवासन, ध्यान, प्राणायाम, योगासन, ओंकार हे मी व्यायाम त्यांना सांगत होतो. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या 2-4 महिन्यामध्ये त्यांचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागला. ब्लड प्रेशर बघितलं तेवढंच होतं, पण त्यांचा त्रास जो होता, चक्कर येणं, धडधडल्यासारखं वाटणं, भीती वाटणं, झोप न लागणं, हे त्रास कमी होणं, हे कमी होत आलेले आपल्याला दिसायला लागले. क्लिनिकल सिम्पटम्स, क्लिनिकल असेसमेंटचा विचार जेव्हा करतो आपण, तेव्हा रुग्णाला बरं वाटतंय की नाही हे सगळ्यात महत्वाचं वाक्य असतं. यंत्र काय सांगतंय आपल्याला काही गरजच नाहीये. बरं 20 वर्ष जे यंत्र सांगतंय ते सगळं 220, 180 असंच दाखवत होते. म्हणजे पुढची आणखीन जी काही उरलेली त्यांची 40 वर्ष आहेत त्यामध्ये देखील बदल फार झाला नसता, परंतु त्यांनी त्यांच्या मनावर जो आता परिणाम करून घेतलेला आहे की हे सगळं वाईट आहे आणि सगळं चुकीचंच आहे आणि ह्याने हार्ट अटॅक येऊ शकतो आणि 20 वर्षात काही झालं नाही. म्हटलं तुमचं हे पॉझिटिव्हली घ्या, 20 वर्षात काही झालं नाही तर पुढच्या 60 वर्षात 40 वर्षात कशाला होईल, असा एक मी पॉझिटिव्ह सजेशन त्यांना दिलं. आणि हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. जर त्या लाईफस्टाईल मध्ये बदल केल्याशिवाय तुमचा आजार बरा होणारच नसेल तर लाईफस्टाईल मध्ये बदल करणं हेच औषध आहे. जसं वेदना शरीरात कुठेही निर्माण झाल्या तर वेदनेचं औषध काय आहे, तर वेदनेचं औषध विश्रांती आणि काळ हे सगळ्यात चांगलं औषध आहे. थोडा वेळ जाऊ द्यावा. तसं त्यांना मी सांगितलं. काउन्सिलिंग महत्वाचं होतं. आध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना नामस्मरणावर विश्वास होता. त्यांना श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण करायला सांगितलं आणि बघा परिणाम. तर त्यांची माझ्या पुढच्या 2-4 महिन्यामध्ये त्यांच्या कुवेतच्या मुलाचा मला फोन आला की बाबांची औषधं तुम्ही सगळी बंद केलीत, बाबांना काही होणार तर नाही ना, अटॅक तर येणार नाही ना, मी कुवेतमध्ये आहे. म्हटलं तू कुवेतमध्ये असलास तरी तिथे राहा त्यांच्या बरोबर. म्हटलं मी आहे त्यांचा दुसरा मुलगा, असं म्हणून मी त्यांची समजूत घातलेली होती. आणि नंतर 1-2 महिन्यानंतर कुवेतच्या मुलाचा मला परत फोन आला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर, त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर धन्यवाद, त्यांच्या गोळ्या सगळ्या बंद झाल्या पण त्यांना कोणताही त्रास नाहीये आणि जे होते ते त्रास कमी झाले. सगळ्यात महत्वाचं काय त्यांनी सांगितलं, त्यांना असलेले त्रास कमी झाले आणि औषधही बंद झाली. या दुहेरी आनंदामध्ये ते होते. जे 20 वर्ष त्यांना औषधं घेऊन सुद्धा फायदा होत नव्हता आणि त्रास तसेच होते आणि त्यांना औषधं बंद केल्यामुळे, लाईफस्टाईल मधले बदल केल्यामुळे त्यांना जे बदल झाले ते त्यांनी लक्षणीय स्वरूपामध्ये मला सांगितलंय. जसं रक्तदाब आणि ब्लड प्रेशर याची व्याख्या बघितलेली होती की ते प्रेशर एक्झर्टेड होतंय, निज आणि आगंतुक ह्या सगळ्या भानगडीत आपण सगळ्याचं अनालिसिस करून झालेलं आहे पहिल्या 2 भागात. त्यामुळे मी स्लाइड मधनं पुढे जातो. काय काय आपल्याला विचार करायला लागतो या सगळ्या गोष्टींचा. ऍज अ डॉक्टर म्हणून मी तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतो की जेव्हा ब्लड प्रेशर वाढतो त्याच्यात परिणाम कुठे कुठे होऊ शकतो, तर अवयवांचा विचार करायला लागतो. अवयव कोणते कोणते अवयव आहेत, तर एक हृदय आहे, दुसरं किडनी आहे आणि तिसरं रक्तवाहिनी आहेत सगळ्या. अगदी चौथा टर्शियरी विचार केला तर डोळे येऊ शकतात आणि स्प्लीन येऊ शकते. या 2-3 अवयवांचा विचार केला, मेंदूवरचा ताण, हृदयावरचा ताण आणि किडनीवरचा ताण आपल्याला कमी जास्त झालेला बघायला मिळतो. त्रिदोषांचा विचार जर केला, सप्तधातूंचा विचार केला आणि 3 मलांचा विचार केला, शरीर जे आमचं बनलेलं आहे दोष, धातू आणि मल या 3-4 गोष्टींवर अवलंबून आहे. हे जे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, हे 3 दोष आहेत, यांना साम्य अवस्थेत ठेवणं. 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, हे 7 धातू आहेत आणि 3 मल आहेत, संडास, लघवी आणि घाम. ह्या तिघांना जर आपण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे दोष, धातू आणि मल हे जर 3 मी साम्य अवस्थेत ठेवू शकलो तर मला असं वाटतंय की दुसऱ्या अन्य कोणत्याही औषधांची तशी फार गरज पडत नाही. रोग कोणतेही असू देत, लक्षणं कोणतीही असू देत, जर दोष, धातू, मल यांना जर मी संतुलित ठेवू शकलो आणि शरीरावर कोणतेही त्रास दिसले नाहीत तर तो रुग्ण स्वस्थ, निरोगी आहे असं समजायला काही हरकत नसते. हृदय, रसरक्तवाहिन्या, दशधमन्या, रसरक्ताचं मूलस्थान यकृत आणि प्लीहा हे 2 अवयव आहेत. बहिर्गमनाचे अवयव जे आहेत हे वृक्क, आर्तव आणि स्वेद असे आहेत. शरीरात वाढलेला दाब बाहेर काढण्यासाठी कुठून कुठून त्याला एक्झिट पॉइंट्स कोणते कोणते आहेत, तर एक वृक्क म्हणजे लघवी, आर्तव म्हणजे रजप्रवृत्ती, स्वेद म्हणजे घाम. ह्या 3 गोष्टी जर शरीरातनं बाहेर पडल्या आणि चौथी गोष्ट इथे मी तुम्हाला लिहिली नाहीये परंतु ती आहे मनातले विचार. मनातले विचार शेअरिंग मधनं जर बाहेर आपल्याला काढता आले तर ते खूप चांगले असतात. मनातला जो ताण असतो हा ताण सगळा कमी झाला पाहिजे, तो सगळा लोड कमी झाला पाहिजे, तर काही त्रास तसा होत नाही. आणि या सर्वांवर आतून आणि बाहेरून दाब निर्माण करणारी सूक्ष्म यंत्रणा जसे मन, आत्मा, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय
हा जो ताण निर्माण होत असतो हा आपल्या मनावर निर्माण होत असतो. हृदयामध्ये मन आहे आणि या मनाचा ताण हा जो हृदयाच्या या अवयवावर येत असतो. म्हणून बीपी आणि भीती ह्या दोन्ही शब्द हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे मी तुम्हाला वारंवार ठासून सांगतोय कारण ती सत्य परिस्थिती आहे. बीपी हा स्वतंत्र आजार नसून भीती या शब्दाने बनलेला अपभ्रंश आहे असं म्हटलं तरीही चालू शकतंय. तर ही मनाचा संबंध जो आहे तो कुठे कुठे आणि ब्लड प्रेशर वाढू शकतो. व्यवहारामध्ये दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात मन कलुषित कुठे होतं तर घरातील भांडणं. जी घरातली भांडणं चाललेली आहेत, जेव्हा घरामध्ये खूप भांडणं चालली आहेत, मोठ्या मोठ्या आवाजात एकमेकांशी वाद मुद्दे खोडून काढणं चाललेलं असतं, अशा वेळेला तुमचा हा ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला असतं. आता इथे आमच्याकडे बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात वारा आणि वादळ सुरू आहे. प्रचंड विजा चमकतायत, खूप जोरात गडगडतंय, तुमच्याकडचे पण लाईट गेलेले आहे. अशा वेळेला घरातल्या प्रत्येकाला भीती वाटणारच आहे. आपल्या घरावर काही संकट तर येणार नाही ना, आपली माणसं सगळी सुरक्षित असतील की नाही, हे अजून या निसर्गाचा रौद्रावतार किती वेळ चालणार, असे असंख्य प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. लाईट गेला तर काय होईल, किंवा मोठं वादळ चक्रीवादळ झालं तर काय होईल. आणि आज तर आम्हाला सिंधुदुर्गमध्ये वॉर्निंगच दिलेली आहे की हो तुमच्याकडनं असा काहीतरी गंभीर त्रास होऊ शकतो किंवा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी धोकादायक सूचनाही आमच्या जिल्ह्याला दिलेली आहे. त्यामुळे आता सुद्धा जेव्हा बाहेर वारा सुरू आहे, प्रचंड भीती वाटणारे व्हिडिओज आपण बघतो, यामध्ये सुद्धा आपला रक्तदाब वाढत असतो. वेटिंग रूम मधला वेळ, जेव्हा एखादा रुग्ण ब्लड प्रेशरचा त्याला जायचंय कुठेतरी आणि तो येऊन डॉक्टरांकडे बघतोय तर डॉक्टरांकडे प्रचंड गर्दी आहे, अपॉइंटमेंटची वेळ ठरलेली आहे, पण त्यांच्याकडे अगोदर 15-20 पेशंट बसलेले दिसत आहेत. याचा 16वा नंबर लागलाय. आता हे 16 पहिले 15 झाल्याशिवाय 16 वेळेला आत बोलवणार नाही. आता हा जो वेटिंग रूम मध्ये आहे, लोक सगळं रिकामं आहे, तिथल्या सगळ्या पेशंटच्या गप्पा गोष्टी ज्या चाललेल्या असतात ह्या आरोग्याच्याच चाललेल्या असतात, त्या आरोग्याच्या नसतात, त्या अनारोग्याच्या असतात, आणखीन भीती निर्माण करणाऱ्या असतात. तिथलं वातावरण, तिथला वास, त्या हॉस्पिटलचं काय एकंदरीत ऍटमॉस्फिअर हे सगळं तसं ताण वाढवणारच असतं. आणि म्हणूनही तिथे वेटिंग रूम मध्ये जेवढा वेळ तुम्ही जास्ती बसणार तेवढा वेळ तुमचा रक्तदाब जास्ती वाढणार असंही वाटतं. काही वेळा असंही असतं की पटकन तुम्हाला कुठेतरी जायचं असतं आणि अपेक्षा अशी असते की डॉक्टरने मला पटकन तपासावं आणि मला मोकळं करावं. असं व्यवहारामध्ये होत नाही. गेला आणि लगेच डॉक्टर रिकामे बसलेत आणि तुमचं प्रेशर बघितलं तरी सुद्धा ते काही वेळा कमी जास्तच मिळतं. तुम्ही अगदी रिक्षेतनं बसलात पण रिक्षेतनं सुटे पैसे देण्यावरनं त्या रिक्षा ड्रायव्हरशी जर भांडण झालेलं असेल आणि जर तुम्ही आत आलात आणि लगेच डॉक्टरांकडे नंबर लागला तर तुमचं जे काही सुट्या पैशांवरनं झालेलं भांडण आहे हे तुमच्या हृदयावर मनात्मक परिणाम करून जेव्हा तुम्ही कन्सल्टिंग रूम मध्ये जाता तरी सुद्धा त्या रक्त विक्षेपबल ब्लड प्रेशरवर त्याचा परिणाम झालेलाच असतो. जरी तुम्ही आडवे झोपलेला असलात तरी सुद्धा तुमच्या मनातला जो विचार आहे आतला हा तुमचा बंद झालेला नसतो आणि त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण झालेला असतो आणि निर्माण होतो. आणि ते सुद्धा रक्त बीपी जे बघितलं जाईल हे कमी जास्तच मिळणार आहे. वेटिंग रूम मधले वातावरण कसं आहे यावर सुद्धा तिथल्या ज्या चर्चा असतात, तिथे येणारे आधी जे पेशंट जे बसलेले असतात हे काही नवीन असतात, काही जुने असतात. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण हे परिणाम करणारं असतं ब्लड प्रेशर वाढवण्याचे. तिथे काही जे पेशंट असतात ते असं काही गंभीर आजार घेऊन आलेले असतात, डोक्यावर आठ्या असतात, कोणतेही लंगडत आलेला असतो, कोणाला तरी उचलून आणलेलं असतं, कोणाच्या तरी फाईल्सची एवढी मोठी बॅग त्यांच्या बरोबर असते आणि काही जण चर्चा करत असतात की आता आम्ही आज या डॉक्टरांकडे नवीनच आलोय, आता हे कोणाकडे पाठवणार, त्यांचं रिपोर्ट काही आपल्याला अजून कळला नाहीये, म्हणजे या डॉक्टरांचा स्वभाव वगैरे कसा आहे, किती कापतात, कट घेतात का, आणखीन तपासण्या कोणत्या कोणत्या करायला लावतात, औषधं किती देतात, औषधं स्वतःकडची देतात की बाहेरनं सांगतात, आणि किती दिवसांनी परत बोलवतात, फी किती आहे, या सगळ्याचा विचार ते पेशंट करत असतात. चर्चेतनं हा विषय बाहेर येत असतो आणि तेव्हा सुद्धा ते वातावरण जे असतं हे आणखीन गंभीर व्हायला सुरुवात झालेली असते आणि मन बिथरलेलं असतं आणि आत गेल्यानंतर रक्तदाब वाढलेला मिळत असतो. तुमचा नेहमीचा डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये नाहीये, डॉक्टर बदललेत.
ते डॉक्टर गेले फिरायला काश्मीरला आणि स्वित्झर्लंडला. त्यांनी कोणीतरी एक नवीन डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर तिथे तपासायला ठेवलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला कळलं नसतं की आमचा नेहमीचा डॉक्टर तिथे नाहीये. आणि जेव्हा तुम्ही आत जाता कन्सल्टिंग रूम मध्ये आणि एकदम नवीन डॉक्टरला तिथे बघता, अरे आमचे डॉक्टर कुठे गेले असं जेव्हा तुम्ही विचारता, तो जो दाब असतो मनावरचा आलेला, तो दाब देखील तुमचं ब्लड प्रेशर कमी जास्त व्हायला मदत करत असतो. आता तो जो नवीन डॉक्टर तपासणार आहे, तो तपासताना त्याच पद्धतीने तपासणार आहे, उलट जरा जास्ती कॉन्शियसली तो तपासत असतो खरं सांगायचं, कारण त्याला शिकायचं असतं नवीन काहीतरी. पण पेशंटच्या मनामध्ये तो डॉक्टर नवीन आहे, त्याला कळत असेल की नाही, त्याने स्टेथो बरोबर लावला असेल की नाही, तो कप नीट बांधतो की नाही, त्याला हवा नीट भरता येते की नाही, त्याला ऐकायला येतं की नाही, त्याला दिसतं की नाही, इथपर्यंतचे सगळ्या शंका तुमच्या मनात येऊन जातात. आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की नाही, कदाचित आपल्याला परत एकदा यावं लागेल. माझ्या नेहमीच्या डॉक्टरकडे आल्याशिवाय, माझ्या डॉक्टरांचा हात मला लागल्याशिवाय मी काय बरा होणार नाही किंवा मी बरी होणार नाही. ही जी भावना मनामध्ये असते, ही मनातली भावना असते, ही रक्तदाब बदलवायला मदत करणारी असते. इतर घटक जे असतात, बसून रक्तदाब बघितला तर वेगळा असतो, झोपून बघितला तर वेगळा असतो, उजव्या हाताचा वेगळा असतो, डाव्या हाताचा वेगळा असतो. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. ते तुम्ही कधी करून बघितलं तरी चालेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र 4 वेळेला जर तुमचं प्रेशर तपासलं तर ते 4ही वेळेला त्याच्यात 10-20 फरक आपल्याला दिसू शकतो. भरती ओटी, आपण मागे या विषयावर चर्चा केलेली होती की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर जे बदलत जातं किंवा चंद्राच्या कला ज्या बदलत जातात, तिथी ज्या बदलत जातात, त्या चंद्राच्या अस्तित्वाचा, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा समुद्राच्या पाण्यावर जर परिणाम होऊ शकतो, तर तो आपल्या रक्तावर का नाही परिणाम होणार? रक्तातल्या पाण्यावर का नाही होणार परिणाम? ऑनलाईन मीटिंग सुरू आहे. आणि त्यामुळे या भरती ओटीचा परिणाम देखील आपल्याला रुग्णांमध्ये बघायला मिळतो. ऋतू किंवा वातावरण, थंड वातावरण बाहेर आहे, हॅपी वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, रिमझिम पाऊस पडतोय, आल्हाददायक वातावरण आहे, बारीक पाऊस पडतोय आणि कुठेतरी भजी तळलेल्याचा वास येतोय, प्रसन्नपणा असतो, तेव्हा ब्लड प्रेशर जर बघितलं तर ते कदाचित नॉर्मल मिळू शकतं. परंतु खूप गरम होतंय, खूप उकडतंय, खूप मळब आलेली आहे, आकाशामध्ये ढग खूप आलेले आहेत, धड घाम पण येत नाहीये, धड थंडी पण वाजत नाहीये, वारा पण नाहीये, ऋतू सगळा बदललेला आहे, उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, अशा वेळेला जेव्हा तुम्ही रक्तदाब बघायला जाता तेव्हा हा रक्तदाब निश्चितपणे वेगवेगळा असणार आहे. जसं त्या चंद्राचा प्रभाव पडतोय आपल्यावर, तसं बाकीचे ग्रह आणि तारे यांच्या ज्या रचना आहेत आकाशातल्या, ह्या आपल्यावर परिणाम करणार नाहीयेत का? निश्चितपणे परिणाम करणारे आहेत. अमावास्या आणि पौर्णिमेला हा रक्तदाब बदलत असतो, कारण चंद्राचं तुमच्यापासूनचं अंतर बदलत जातं. जसं चंद्र आहे तसा अगदी ध्रुव तारा असेल किंवा मंगळ असेल, बुध असेल, गुरु असेल, शुक्र, शनी असतील. राहू केतूला आपण ज्योतिषशास्त्रात मानलेला आहे, प्रत्यक्ष आपल्याला राहू केतू ग्रह म्हणून दिसत नाही, पण त्यांना कुठेतरी डेड एंड मध्ये आपण घेतलेला आहे, त्याचाही ग्रहशास्त्रानुसार अभ्यास करायला लागेल. आणि मग हे सगळे ग्रह, उच्चीचे ग्रह कोणते आहेत, नीचेचे ग्रह कोणते आहेत, त्या सध्या ग्रहांची स्थिती काय आहे, त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा दाब काय आहे, या सगळ्याचा विचार आपल्याला करायला लागतो. आणि नंतर ते जे वाढलेलं प्रेशर असतं ते वाढलेलं योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. रक्तदाब खरोखरच वाढतो का हे कसं ओळखायचं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असं मी आता गृहीत धरतो, कारण इथे आमच्याकडे प्रचंड मोठा वारा आणि वादळ सुरू झालेला आहे. एक 5 मजली इमारत आहे आणि या 5 मजली इमारतीत काही कामं सुरू आहेत. प्रत्येक मजल्यावर काही काम सुरू आहे. सर्वात वरचा मजला जो आहे त्याच्यावर स्लॅब घालायचं काम सुरू आहे आणि खालचे जे मजले आहेत या खालच्या मजल्यांवर किरकोळ कामं सुरू आहेत. पहिल्या मजल्यावर कुठेतरी प्लास्टरिंगचं काम, दुसऱ्या मजल्यावर ओटा घालायचं काम, तिसऱ्या मजल्यावर टाईल्स लावायचं काम, चौथ्या मजल्यावर आणखीन काहीतरी किरकोळ बेसिन बसवायचं काम, प्लंबिंगचं काम सुरू आहे. परंतु सगळ्यात वरचा मजला जो आहे त्याच्यावर स्लॅब घालायचं काम सुरू आहे. जो बिल्डर बसलेला असतो, बाजूच्या बिल्डिंग मध्ये
बसलेला असतो. त्या बिल्डरने या सगळ्या गवंडी काम करणारे जे असतात कामगार त्यांना ठराविक गेजचं पाणी द्यायचं ठरवलेलं असतं. पहिल्या मजल्याला, दुसऱ्या मजल्याला, तिसऱ्या मजल्याला त्याच्याकडे जी मोठी सिमेंटची टाकी असते त्या टाकीतनं सप्लाय करायचं ठरवलेलं असतं. हे जे 4 मजले आहेत, खालचे 4 मजले, ह्या सगळ्यांना तो अर्धा इंची पाईप देतोय पाण्याने काम करण्यासाठी. आणि मग तो अर्धा इंची पाईप आत गेल्यानंतर त्यांचं जे काही बॅरेल आहे ते भरून घेऊन त्याच्यात ते त्यांचं पुढचं काम करत असतात. वरचा जो सगळ्यात वरचा मजला आहे त्याला मात्र तो 2 इंची पाईप देतोय. बाकी सगळ्या गवंड्यांना अर्धा इंची पाईप. आणि स्लॅबचं काम जिथे चाललेलं आहे तिथे नॉनस्टॉप 2 इंची पाईपचा फ्लो त्याने दिलेला आहे. आता हे बाकीचे जे सगळे गवंडी आहेत ते या बिल्डरकडे भांडायला येतात. ते म्हणतात की आपला असा करार झालेला होता की सगळ्यांना तुम्ही साधन सुविधा सगळ्यात तशाच उपलब्ध करून देणार, परंतु आम्हाला चौघांनाही तुम्ही पाणी कमी दाबाचं देताय आणि अगदी वरचा मजला जो आहे त्याला तुम्ही पाणी जास्ती दाबाने देताय. असा भेदभाव का करताय? तुम्ही हा कराराचा भंग करताय आणि तुम्ही हा दुटप्पीपणा बरोबर नाहीये. आम्ही तुमचं काम सोडून जातो, आम्हाला पण पाणी 2-2 इंची द्या, नाहीतर त्याला अर्धा इंची द्या. असा जेव्हा प्रश्न त्या बिल्डरच्या समोर उभा राहतो, जो बिल्डर निर्णय घेणारा असतो, ज्याला सगळ्या इमारतीचं काम व्यवस्थित सुरू ठेवायचं आहे, तो बिल्डर असा एक निर्णय घेतो की चला मला काही सगळ्यांना 2-2 इंची नळ देता येणं शक्य नाहीये, त्याला पण मी अर्धा इंचीच नळ देतो. मग त्याने त्याला त्यांच्या मागण्या जशा होत्या तसं त्यांना सगळ्यांना अर्धा इंची नळ द्यायचं ठरवलं. आणि सगळ्यात वरचा मजला जो होता त्याला सुद्धा त्याने अर्धा इंचीच नळ द्यायचं ठरवलं आणि अर्धा इंची पाणी तिथे दिलं आणि 2 इंची पाण्याचं पाईप त्याने कमी केलं, बंद केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर वरच्या मजल्यावरचं स्लॅब घालायचं काम ठप्प झालं. कारण ते तिथले 25 गवंडी काम म्हणतायत की त्यांचं काम जे आहे हे अर्धा इंचीवर होणार आहे, मला इथे मात्र 2 इंची नळाची गरज आहे कारण आमचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि त्यामुळे आम्हाला मात्र ते जास्ती दाबानं दिल्याशिवाय नाहीतर आमचं काम ठप्प होणार. त्या अर्धा इंची नळातनं जेवढं पाणी गळत राहील ते भरायला आम्हाला स्लॅबचं काम काही आम्हाला आमच्याकडनं होणार नाही. नुकसान कोणाचं झालं? बिल्डरचं नुकसान झालं. करार काय होता? गरजेनुसार तुम्हाला देऊ, परंतु या कामगारांनी अचानक संप केल्यामुळे किंवा त्यांच्या लक्षात आलं की आमच्यावर अन्याय होतोय, बाकी सगळ्यांना दाब जास्ती आणि आम्हालाच कमी देत आहेत आणि त्यामुळे त्या बिल्डरला निर्णयाच्या विरोधात जाऊन त्या कामगारांच्या मान्य कराव्या लागतात आणि त्यामुळे टोटल बिल्डिंगचं नुकसान होतं आणि तिथे त्यांना ते काम थांबवावं लागतं. आता हे नुकसान कोणाचं झालं? नुकसान झालं संपूर्ण शरीराचं. आता त्या पाण्याचा दाब कोण वाढवणार होता? बिल्डर वाढवणार होता. हा शरीरातला बिल्डर कोण आहे? शरीरातला बिल्डर आहे आत्मा. त्याच्या मदतीला कोण आहे? मन आहे. त्याच्या मदतीला इंद्रिय आहेत, त्याच्या मदतीला बुद्धी आहे, त्याच्या जोडीला अहंकार आहे. आणि हे सगळेजण कोणत्या मजल्यावर किती पाणी पाहिजे याचा एक कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे असतं आणि ज्या मजल्यावर जास्ती काम आहे त्या मजल्याला ते जास्ती रक्ताचा पुरवठा करतात. या वरच्या मजल्याला जेव्हा जास्ती रक्ताचा दाब आवश्यक आहे, टेन्शन आलेला आहे, विचार आलेला आहे, काही ताण तिथे निर्माण झालेला आहे आणि काही मोठं वर्किंग त्याचं काही कॅल्क्युलेशन्स करायची असतात. तो कॉमर्स साईडचा असेल, सायन्सचा असेल, मॅथमॅटिक्सचा असेल, कॉम्प्युटरचा असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रातला असेल, आयुर्वेद वैद्य असेल, काहीतरी विचार करायचा आहे त्यांना, काही कोणी लेखक असेल. इथे या मजल्याला जेव्हा रक्ताच्या जास्ती दाबाची गरज आहे तिथे जर रक्तदाब कमी करून टाका, आता तुम्हाला रक्तदाब 120-80च पाहिजे, तुम्ही आता वाढवून घेताय, हा बाकीच्यांवर अन्याय होतोय, त्यामुळे तुम्हाला सुद्धा गोळी घेऊन तुमचा रक्तदाब कमी करायचा असं ठरवून त्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा जाणीवपूर्वक जर कमी केला तर त्या मेंदूला कामच करता येणार नाही. त्यामुळे त्या मेंदूला काम करण्यासाठी त्याला विशिष्ट दाबाने सतत रक्ताचा पुरवठा होत राहणं अपेक्षित असतं, तरच त्याचं काम होणार आहे. नाहीतर ते जसे ते गवंडी कामावर संपावर गेले तसं हा मेंदू सुद्धा संपावर जातो आणि त्याला व्यवहारामध्ये आपण म्हणतो मेंदू हँग होतोय, मेंदूला काही सुचत नाहीये, मेंदू बधीर होऊन जातोय, निर्णय घेता येत नाहीये, मग उगाचच त्याचा लोड हृदयावर येतोय, धडधडतय, कलकलतय, भीती वाटल्यासारखी वाटते. असं जे सगळं होतंय हे सगळं का होतंय तर शरीरातला जो बिल्डर आहे त्याला आत्मा म्हणतो, त्याच्या निर्णयाच्या विरोधात बाकी सगळ्या शरीराने जेव्हा जायचं ठरवलं जातं
तेव्हा हा रक्तदाब वाढल्यासारखा वाटतो. खरा रक्तदाब कोण कोण वाढवतोय? शरीर पण एक बेडिंग आहे, हे विसरून चालणार नाहीये. त्यालाही काही मजले आहेत, 2 पाय आहेत, 2 हात आहेत, आतमध्ये काही अवयव आहेत, त्यांना सुद्धा स्वतःला काही रक्त लागत असतं. मग हे जे रक्त फिरवणं, कॉक फिरवणं जे आहे, एटवॉल बदलणं, हे जे काम आहे ते मन, आत्मा, इंद्रिय ही जी काही त्रयी आहे किंवा अंतःकरण चतुष्टय आहे, ते ह्या सगळ्यात मुख्य भूमिका त्यांची विचारात घ्यावी लागते. या बिल्डिंगला पण एक वरचा मजला आहे, सगळ्यांचाच तो रिकामा असतो असं नाही, त्यांनाही भरलेला असतो. काही वेळा तिथे सुद्धा जोरात काम सुरू असतं आणि बिल्डरचं त्याच्यावर नियंत्रण असतं. कामाचा उरक लवकर होण्यासाठी तिथे जास्ती दाबाने पुरवठा केला जातो, पण तो काही कालावधी पुरताच. जसं त्या 5व्या मजल्यावर जे स्लॅबचं काम सुरू आहे, हे काम स्लॅब पूर्ण झाल्यानंतर तिथे जेव्हा 6वा मजला येईल, तेव्हा त्या मजल्यावरचं काम जेव्हा होईल, तेव्हा या मजल्यावर 5व्या मजल्यावर ज्यांना आज 2 इंचाचं पाणी दिलंय, त्यांना नंतर अर्धा इंचावरच तो बिल्डर भागवणार आहे. म्हणजे जसं बाकीच्या 4 मजल्यांवर अर्धा इंची नळच दिलेला, तसाच 5व्या मजल्यावर सुद्धा तो अर्धा इंचीच नळ देणार होता आणि 6व्या मजल्याला तो 2 इंचाची प्रोव्हिजन करून ठेवणार होता. म्हणजे कामाचा उरक लवकर होण्यासाठी जिथे पुरवठा द्यायला पाहिजे तसा पुरवठा करणं, आणि तो काही कालावधी पुरताच असतो आणि तो तसा देणं अपेक्षित असतं. आणि तो झाल्यानंतर मेंदू म्हणतो की मला नकोय आता जास्ती रक्ताची गरज, तुम्ही घ्या तुमचं रक्त परत. आणि असंही होत असतं. आणि काही वेळा गडबड अशी असते की हाताकडनं आणि पायाकडनं मेंदूला तो राजा असल्यामुळे रक्त जास्ती दिलं जातं, तुमच्या गोळ्यांच्या अगेन्स्ट, गोळ्यांच्या विरोधात जाऊन. मेंदूला हवं असलेलं रक्त हाताकडनं पायाकडनं, ज्याला पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणतात, ते जर दिलं गेलं आणि मेंदूचं काम झालेलं असलं आणि मेंदू म्हणाला की आता हे रक्त तुमचं तुम्हाला घ्या, तर हात आणि पाय म्हणतात की आता हे रक्त आम्हाला नको, आम्ही एकदा दिलं त्याच्यावर आमचा अधिकार नसतो, एकदा जे आम्ही दान देतो त्याच्यावर आम्ही परत ते दान रिपीट मागे घेत नाही, रिव्हर्स नाही, जे दान दिलं ते दिलं. आणि अशा पद्धतीने ही भारतीय संकल्पना जी त्याच्या मागे काम करते, त्याच्यावर थोडासा आपल्याला जर गांभीर्याने विचार केला तर असा पुरवठा चूक नाही. ज्याला जी गरज असते त्याला ती दिली पाहिजे. आणि ह्या अवयवांना सुद्धा हौस नाहीये स्वतःचा रक्त पुरवठा वाढवून घ्यायला. ते काय गल्लीतले दादा नाही आहेत स्वतःची काय मिजाज वाढवण्यासाठी बरोबर 4 गुंड घेऊन फिरतायत, किंवा ते काय म्हणतात त्यांना, बॉडी बिल्डर, ते काय म्हणतात, बंपर्स नाही, एक नाव आहे त्याला, ते बॉडीगार्ड घेऊन फिरत, बॉक्सर. तसं काही शरीराची गरज नाहीये. मेंदू म्हणतो माझं काम झालं की माझं पुरे, मला हाताला पाहिजे तेवढं झालं की झालं. पायाला आता काही वेळा हाताला चिंचिण्या येतात, पायाला चिंचिण्या येतात. याचं कारणच असं असतं की त्या हातापायातला रक्ताचा पुरवठा मेंदूकडे गेलेला असतो. जसं एखाद्या गावामध्ये पालकमंत्री येणार असतात, इलेक्शन पुरतेच येतात, नंतर येत नाही, हा भाग वेगळा. ते कोणत्याही पक्षाचे असू दे, त्यांचं काम संपल्यानंतर ते गावाला विसरून जात असतात. जेव्हा ते येतात पालकमंत्री, तेव्हा त्यांच्याबरोबर सगळा मंत्र्यांचा बाकीच्या फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा, अगदी जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, हे सगळे जण त्याच्याबरोबर, आणखीन काही SRP, अँब्युलन्स 2-4, असं सगळं त्याच्याबरोबर तो ताठा मिरवत येत असतं. असं सुद्धा जेव्हा तिथे क्रायसिस निर्माण होतो, तेव्हा तो क्रायसिस कमी करण्यासाठी शरीराकडनं अशी मिरवणूक काढली जाते. आणि तेव्हा या सगळ्या बाकी किरकोळ छोटे अवयव असतात, यांच्यावर तो आपण दाब निर्माण करत असतो. आणि हा सगळा जो दाब असतो हा मनामार्फत नियंत्रित केला जात असतो. त्यामुळे जे ब्लड प्रेशर वाढतंय ते भीतीमुळे वाढतंय. आणि तो पालकमंत्री त्या गावातनं निघून गेला की त्याच्याबरोबर येणारी सगळी फौज पुन्हा माघारी जाते आणि पुन्हा गावातलं वातावरण पहिल्यासारखं भीतीदायक राहत नाही. म्हणजे आम्हाला असं लहानपणी एक गावात पोलीस जास्ती दिसला की वाटायचं अरे बापरे आज पोलीस जास्ती दिसत आहेत, काही कुठे तर खून दरोडा तर झालेला नाही ना, अशी भीती वाटायची. आज आता पोलिसांची संख्या वाढल्यानंतर असं लक्षात येतं की अरे खून दरोडा काही नाही, ते त्याला पाठीशी घालणारेच आज गावात आलेले दिसत आहेत, असंच वाटतं ते सगळं. आणि 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतात की काय, असंही काही वेळा वाटतं की हे सगळं जे चाललेलं आहे, ही सगळी अंतर्गत यंत्रणा जी आहे ही इंटरडिपेंडंट असते, एकमेकांवर अवलंबून असते. तसं शरीर आहे हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि या शरीराची जी आतली रचना आहे ही जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत गडबड होणं. आरोग्याची आयुर्वेदात जी व्याख्या सांगितली आहे
त्या व्याख्येच्या अगेन्स्ट जाऊन आयुष्यभर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य झालेलं आहे, ही व्याख्या चुकीची व्याख्या आहे. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवलं म्हणजे मी नॉर्मल असं नाहीये. माझा रक्तदाब नॉर्मल म्हणजे मी नॉर्मल असं नाहीये. माझं कॅल्शियम लेवल, माझी थायरॉइड लेवल, माझ्या चष्म्याचा नंबर हे सगळं नॉर्मल झालं म्हणजे मी नॉर्मल आहे का? नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधीयते. निरोगीपणा हा तुमच्या मनावर पण असतो, इंद्रियांवर पण असतो आणि आत्म्यावर पण असतो. अग्नी पण महत्वाचं असतं. हे जे काही सगळे अवयव आहेत हे अदृश्य अवयव आहेत. समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया हे दिसतच नाहीये, देहाशी संबंधित आहेत सगळे अवयव आणि देहशुद्धीसाठी आयुर्वेद शास्त्र उपयोगी पडतं. परंतु त्याच्या पुढचं जे शास्त्र आहे प्रसन्न आत्मा इंद्रिय मन, आत्मा दिसत नाहीये, मन दिसत नाहीये, कर्मेंद्रिय दिसत नाहीये, ज्ञानेंद्रिय दिसत नाहीये. मग यांना आयुर्वेद काय काम करणार? यांना आयुर्वेद पुरत नाही. मग यांचा अभ्यास अधिक करावा लागतो आणि आत्म्याचा जिथे अधिक अभ्यास करावा लागतो ते अध्यात्मशास्त्र आणि इंद्रियांचं शास्त्र. अध्यात्मशास्त्र आपल्याला अभ्यासावं लागेल आणि मन शुद्ध होण्यासाठी योग आणि संमोहन शास्त्र या 2 शास्त्रांचा आपल्याला अतिरिक्त अभ्यास म्हणजे एकूण 3 शास्त्रांचा आपल्याला आणखीन अभ्यास करायला लागेल. तर आपल्याला रक्तदाब या रोगावर पूर्णतः नियंत्रण मिळवता येईल. काही ऍझम्पशन्स, काही धारणा असतात, आपण काही संकल्प केलेले असतात आणि त्यानुसारच आपण जात असतो. मग त्यांना बदलवणं आणि त्यांना बदलवण्यासाठी योग आणि अध्यात्म या 2 आणखीन अप्लाइड सायन्सेस जे आहेत त्याचाही आपल्याला वापर करावा लागणार आहे. तेव्हा मी असं म्हणतो की रक्तदाब हा भारतीय आजार नाही, हा पाश्चिमात्य आजार आहे. तो भारतातल्या कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथामध्ये, मूळ ओरिजिनल भारतीय ग्रंथांमध्ये रक्तदाब असा उल्लेख नाही. पुन्हा एकदा सांगतो, शरद, सुश्रुत, वाग्भट, योग रत्नाकर किंवा भावप्रकाश किंवा अन्य नंतरच्या टीका त्याच्यावर जे काही आणखीन ग्रंथ लिहिले गेलेत या कुठेही रक्तदाब असा शब्दांचा उल्लेख दिसत नाही. याचा अर्थ हा पाश्चिमात्य आजार आहे, तो भारतीय आजार नाही. वस्तुस्थिती काय आहे तर रक्तदाब हा भारतीय किंवा आयुर्वेदीय आजारच नाही असं म्हटलं तरीही चालू शकेल. पाश्चिमात्य डॉक्टरांचं मानसशास्त्र रक्तदाब हा अतिगंभीर आजार आहे असं सांगितलं जातंय आणि वस्तुस्थिती अशी आहे की रक्तदाब हा मुळात रोगच नाहीये, तर ती एक अवस्था आहे आणि ती अवस्था कधीही कोणत्याही क्षणी बदलू शकते. 10 मिनिटापूर्वीचं वातावरण इथलं वेगळं होतं, आत्ताचं वातावरण वेगळं आहे. मनावरचा ताण बदलणार की नाही? निश्चितपणे बदलणार. एखादा अपघात झाला रस्त्यावर, धडामकन 2 गाड्या एकमेकांवर आपटल्या, कोणीतरी विवळतंय, कोणीतरी गाडी खाली चिरडलाय, तिथे येणारी मंडळी त्यांचा रक्तदाब वाढलेला असणार आहे. ती एक सिस्टीम तिथे लागोपाठ काम करत राहते आणि ती सिस्टीम त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलं, अँब्युलन्स आली, पोलीस आले, आणखीन त्यांचे नातेवाईक आले, क्रेन आली, रस्त्यावरचं ट्रॅफिक दूर झालं की तिथल्या वातावरणातला जो दाब असतो हा निवळत जातो. ती जी क्रायसिस अवस्था असते, अत्यायिक अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये तुम्हाला जे हाताशी येईल ते शस्त्र असं समजायचं आणि पुढे जायचं. मग आयुर्वेदात काय सांगितलंय असं? मला जेव्हा खूप धडधडायला लागतं, मला खूप भीती वाटते, मला खूप अस्वस्थ वाटतंय, मला हार्ट अटॅक येईल की काय असं वाटतंय, माझं प्रेशर वाढल्यासारखं वाटतंय, माझ्या नाडीचे डोके खूप वाढल्यासारखे वाटतायत, अशा वेळेला डॉक्टर मी काय करू? मग मला अशा वेळेला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते आणि मग ते डॉक्टर सांगतात की तुमचं प्रेशर वाढलेलं आहे, तुम्ही गोळ्या बंद कशा केलात? कोण मूर्ख तुम्हाला भेटला आणि आयुर्वेदाची औषधं घ्यायला सांगितली? कोण मूर्ख सांगतोय की तुम्हाला ऍलोपॅथीची औषधं बंदच करावी लागतील? त्या क्षणी एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर आधी पहिल्यांदा डॉक्टरांकडे खरं जायची घाईच नसते. शरीराला फक्त विश्रांतीची गरज असते. अशा वेळेला डोकं शांत ठेवायचं. तुम्ही त्याला मनाला इन्व्हॉल्व आत करत गेलात की त्या मनाला आणखीन भीती वाटत राहते आणि मग नंतर एक बिग क्वेश्चन मार्क तुमच्या समोर येतो आणि तुम्ही हँग होता आणि तिथे रक्तदाब आणखीन वाढत जातो. सरळ झोपायचं. सरळ झोपण्यापेक्षा थोडं तिरपं झोपायचं. डोकं, हृदय हे पायापेक्षा खालच्या लेवलला घ्यायचं. पायाकडचं रक्त, हाताकडचं रक्त, पोटाकडचं रक्त हालचाल कमी करायची, मेंदूकडे आणि हृदयाकडे द्या. शरीर ठरवेल त्या मेंदूचं आणि हृदयाचं रक्त कसं पुरवायचं आणि कसं तिथनं परत मागे खेचून यायचं. 10 मिनिटानंतर पोझिशन बदलायची, पुन्हा समस्थितीत ठेवायचं, पुन्हा 10 मिनिटानंतर पाय जरा अप दिशेमध्ये ठेवायचे. आणि काय करू शकतो आपण? साधे सोपे 2-3 उपाय सांगतो. आधी पहिल्यांदा शांत राहायचं. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा भीती वाटते जरा जी एसी असतात एसी बंद करायचे, दरवाजे मोकळे ठेवायचे, खिडक्या मोकळ्या ठेवायचा. समोर झालेली गर्दी असते ही जरा गर्दी कमी करायची, त्याला धीर द्यायचा. उगाच त्याच्या नाकामध्ये काड्या घालायचं किंवा चप्पल कुठेतरी त्याच्या नाकाभोवती फिरवायची
असं काही करण्याचे कांद्यावर जे उपाय सांगितलेले त्या बेशुद्ध जर झालेला असेल तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी उपाय आपल्याला करायला हरकत नाही. परंतु फार पॅनिक व्हायचं नाही. सगळ्यात महत्वाचा जो असतो डोकं शांत कूल राहून सगळे निर्णय घ्यायचे असतात. अशा वेळेला त्याला जायफळ उगाळून लावलं तरी चालतं. जायफळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, नसलं तर आणून ठेवा. ऐन वेळेला धावायला ही औषधं आयुर्वेदाची मेडिकल स्टोअर उघडे मिळणार नाहीयेत. तुमचं स्वयंपाकघर हे अख्खं मेडिकल स्टोअर आहे. ते सगळे त्या फोडणीच्या डब्यामध्ये सगळं साहित्य भरलेलं पाहिजे. हिंग पाहिजे, मोहरी पाहिजे, तुमचं दालचिनी पाहिजे, तुमचं खडा हिंग पण पाहिजे, त्याच्यामध्ये चक्री फूल पाहिजे, त्याच्यामध्ये खसखस पाहिजे, धने पाहिजे, बडीशेप पाहिजे, जिरं पाहिजे, ओवा पाहिजे. हे सगळे मसाल्याचे पदार्थ, हे सगळं स्वयंपाकघर तुम्हाला इमर्जन्सी मधला हा सगळा दवाखाना आहे. केव्हा तरी वेळ मिळाला तर आपण या दवाखान्याविषयी चर्चा करू. या प्रत्येकाचे उपयोग केव्हा कसे कसे करायचे. जायफळ लावायचं, जायफळ उगाळायचं, थंड पाण्यामध्ये उगाळा. मग ते पाणी बर्फाचं चालेल का? हो चालेल. फ्रीज मधलं हो चालेल, माठातलं हो चालेल, स्टीलच्या ग्लासातलं हो चालेल, लाकडी भांड्यातलं चालेल, तांब्याच्या भांड्यातलं, काही पाणी घ्या आधी आणि ते उगाळा आधी. आणि ते उगाळून लावायचं, जायफळ लावायचं. आणि जायफळ लावल्यानंतर लगेच फरक पडतो. एक पेशंट होता, जरा दाब कमी करण्यासाठी मी मुद्दाम विनोद सांगतोय. एका पेशंटचा रात्री असा 12-12:30 वाजता फोन आला, ओ डॉक्टर माझं डोकं खूप दुखतंय, मला चक्कर आल्यासारखी वाटते, पडल्यासारखी वाटतंय, मी बीपीच्या गोळ्या वगैरे काही घेत नाहीये, तुम्ही सांगितलं पण मी बंद केलं, आता मला जर अटॅक आला तर मी काय करू. म्हटलं तू जाशील तो पत्ता मला सांग, फक्त मी तिथनं मागणे येतो, स्वर्गाचं तिकीट काढलं असलं तर तिथे सुद्धा मी येईन, असंही सांगितलं. म्हटलं काही घाबरू नकोस, फक्त जायफळ लाव डोक्याला, असं सांगितलं. आणि म्हटलं अर्ध्या तासानं परत फोन लाव. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या अर्ध्या तासानंतर त्याने मला परत फोन लावला आणि मला विचारलं, डॉक्टर त्या जायफळाचं काय करू. जायफळाचं काय करू म्हणजे तू काय केलंस नेमकं. ते म्हणजे तुम्ही सांगितलं ना जायफळ, तसं ते इथे लावलं मी. म्हणजे जसं दगड लावायला सांगितलं तर दगड लावला जातो, किंवा असं काहीतरी टच कर, तू फक्त टच केलंस का. म्हणाला हो जायफळ मी असं टच करून ठेवलेलं आहे डोक्याला. अरे टच नुसतं नाही, ते उगाळायला सांगितलेलं मी, ते तुम्ही सांगितलेलं नव्हतं. तुम्ही सांगितलं जायफळ लाव म्हणून, मग मी जायफळ घेतलं आणि असं नुसतं डोक्याला लावलं. म्हटलं आता ते अरे बापरे असंच मी म्हटलं फक्त. अरे ते जायफळ उगाळून लावायचं असतं. उगाळून या शब्दाचा अर्थ त्याला कळला नाही. त्याने विचारलं उगाळून म्हणजे काय. मग मी असं सांगितलेलं घिसके झरवून लावायचं, असं पाथर असते किंवा सहाण असते, सहाणीवर उगाळायचं असं. मी त्याला सगळी कृती करून सांगितली. ते म्हणाले सहाण म्हणजे काय, असा प्रश्न परत निर्माणचा. कारण आज आमच्याकडे देवघर पण नाहीये, सहाण पण गेली. म्हटलं सहाण असते, सहाण म्हणजे चंदन ज्याच्यावर उगाळलं जातं, ती सहाण नावाचं एक दगडी असं एक, जसं तो पोळपाट असतो त्या पद्धतीत एवढा मोठा आमच्याकडे सहाण, आणि त्याच्यावर एवढं मोठं चंदनाचं खोड होतं. कदाचित कधीतरी ते शस्त्र म्हणून सुद्धा वापरता येईल एवढं ते चंदनाचं खोड मोठं असतं. आज ते चंदनाचं जाऊन नुसतं गोपीचंदन एवढंच झालंय, हातावर पाणी घेऊन नुसतं असं थुंकी लावली तरी त्याच्यातनं चंदन तयार होईल, अशी अवस्था आहे. मला सांगा हे कसं उपयोगी होईल तुमचं. आणि जर त्याला कन्सेप्टच माहिती नाहीये, उगाळणं ही कन्सेप्टच माहिती नाहीये, म्हणून म्हटलं की आपण भारतीयत्वापासून जेवढे लांब जातोय तेवढे ह्या सगळ्या औषधांचा वापर आपल्याला जास्ती करावा लागतोय. उगाळायचं, खरोखर उगाळलं पाहिजे, त्याचा लेप लावायचा, लेप लावलेला वाळलेला काढून टाकायचा आणि परत लेप लावायचा. जे काही त्या पाथरीवर किंवा फरशीवर किंवा एखाद्या भिंतीवर किंवा सहाण असली तर सहाणीवर मागच्या बाजूने पोळपाटाच्या माग, जिथे तुम्हाला ते उगाळता येईल, झरवता येईल, असं घासता येईल, सुकं नाही पाणी घालून ते उगाळायचं असतं. पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो. आणि मग ते चमचावर पोटात घेतलं तरी चालतं. 10 मिनिटांमध्ये प्रेशर नॉर्मल व्हायला सुरुवात होते. 220-180 जर असेल तर ते कमी करण्याची आवश्यकता नाही, ते राहू देत जरा तसंच. त्या मेंदूला जरा जास्ती जोराने रक्त जाऊ देत, ते लगेच कमी करण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे हा आजार तसा फार गंभीर आहे अशातला भाग नाहीये. डॉक्टर ते सांगणारच आहेत, कारण त्यांच्या पॉलिसी मॅटरमध्ये ठरलेलं आहे की रक्तदाबावरची औषधं कायमस्वरूपी घेतलीच पाहिजेत, ती औषधं कधीही बंद करायची नाहीत. आणि आयुर्वेद असं सांगतो की औषधे फक्त रोगापुरतच घ्यायचं, रोगानंतर अपुनर्भव चिकित्सा करायची असते, त्याची औषधं वेगळी असतात. रोग असतो तो 2 पद्धतीने असतो, एक शोधन औषधांनी बरा होणारा, एक शमन औषधांनी बरा होणारा. त्यातला त्या परिस्थितीला त्या वैद्याने ठरवायचंय की याला शोधन औषध द्यायचं की शमन, वमन द्यायचंय की विरेचन, बस्ती द्यायची की रक्तमोक्षण, की नुसतं विश्रांतीने काम होणार आहे, सुवर्ण सूच्यकर मात्रा उगाळून दिली तर काम होणार आहे, की जायफळ डोक्याला उगाळून लावायला सांगितलंय, याने सुद्धा फरक पडत असतो. त्यामुळे या डॉक्टरांचं जे मानसशास्त्र असतं त्याच्यावर सुद्धा
होणार आहे. रक्तदाब कमी मोजावा, हे आपण ही स्लाइड बघितलेली आहे. पुढे जाऊया. रक्तदाब मोजताना होणाऱ्या चुका मी 2 मिनिटं फक्त बोलतो आणि मग आपण जरा प्रश्नोत्तर घेऊया. आहेत माझ्याकडे अजून 3 मिनिटं आहे. रक्तदाब मोजताना होणाऱ्या चुका. कप नीट न बांधणं. जर तो कप सैल झालेला असेल, तिरपा झालेला जर असेल, तर त्या रक्तवाहिनीवर जो दाब यायला पाहिजे तो दाब नीट तयार होत नाही आणि जे ऐकायला पाहिजे तिथले जे ठोके ते नीट ऐकायला येत नाहीत. त्यामुळे कप नीट बांधणं हा पण एक दोष असू शकतो. स्टेथो नीट न ठेवणं. ती जी एक विशिष्ट शिर असते त्या शिरेवर स्टेथोचं जे पुढचं जे हेड असतं ते हेड तिथे ठेवायचं असतं आणि ते डॉक्टरलाच फक्त ऐकायला येतं. त्या पेशंटने किती असं वर 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 करून बघितलं तर तो पारा वर खाली होतो, त्याच्यात त्याला काही माती सुद्धा कळत नसतं. ते फक्त ऐकणारा जो डॉक्टर असतो त्यालाच कळत असतं. त्यामुळे तुम्ही उगाच हलत राहू नका वर खाली डोळे आणि त्याच्याप्रमाणे तुमचं प्रेशर पण वर खाली करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे स्टेथो जर नीट ठेवला नसेल आणि जर तुम्ही उगाच बडबडत बसाल डॉक्टरांशी तर त्यांचं लक्ष पण तुमच्याकडे जाईल आणि त्याला नीट ऐकायला येणार नाही. त्यामुळे स्टेथो नीट बांधणं, लक्षपूर्वक नीट न ऐकणं किंवा तज्ज्ञाला ऐकायलाच कमी येणं. मुळात जो तपासणारा आहे, डॉक्टर असेल किंवा त्यांची पॅरामेडिकल असिस्टंट कोण असेल, तिलाच जर ऐकायला येत नसेल तर त्या नाडीतनं येणारे जे ठोके आहेत कानाला ऐकायला येणारे असे येणार. मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं की त्या स्टेथोमध्ये आमच्याकडे एका कुंभारली नावाची एक माशी असते. तिने आज घर बांधलं आणि त्या मोठ्या भोकामध्ये मातीचे गोळे आणून ठेवून दिले तिने सगळे. ते ब्लॉक झालेले दोन्ही स्टीलचे बार्स असतात ते स्टेथोचे. आणि मला हार्टचे बीट सुद्धा ऐकायला येत नव्हते. अरे म्हटलं ह्याच्या हार्टचे बीट कसे ऐकायला येत नाहीत असं जेव्हा मी बघितलं, माझ्या 2 स्टुडंटना बघायला सांगितलं, ते म्हणतात हो डॉक्टर आम्हाला पण ऐकायला येत नाही त्याचे हार्टबीट्स. असं कसं होईल? पेशंट तर जिवंत आहे आणि तो हार्टचा पेशंट नाहीये. त्याचे हार्ट मी बघायला गेलो तेव्हा नंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आम्हाला तिघांनाही एकदम असं ऐकायला कसं येत नाहीये. म्हणून मी नुसतं असं त्या स्टेथोच्या कानाला लावतात तो पीस असतो तिथे नुसतं बॅटरी मारून बघितलं तर त्याच्यामध्ये माती चिकटलेली होती, त्या मधमाशाने आणून ठेवलेली होती. मग मी एक पिन घातली त्याच्यात आणि ती माती काढली आणि त्या पेशंटचं हृदय सुरू झालं. पेशंटचं हृदय सुरू झालं म्हणजे आम्हाला नीट ऐकायला यायला लागलं. म्हणजे ह्याला म्हणतात टेक्निकल दोष. आणि हे जे टेक्निकल दोष असतात ते पेशंटला सुद्धा काही वेळा गडबड करू शकतात. यंत्रामध्येच दोष असणं, जसं पारा कमी असतो, काही वेळा उडून गेलेला असतो, काही वेळा फुटलेला असतो, त्या बल्बला छिद्र पडलेलं असतं, स्क्रू नीट नसतो, अशा अनेक टेक्निकल गोष्टी असतात त्या रक्तदाब मोजताना आपल्याला गृहीत धरायला लागतात. या स्लाइडवर येऊन आपण थांबूया. या स्लाइडची चर्चा आपण पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या दुसऱ्या गुरुवारी आपण करणार आहोत. रोगाचे 3 प्रकार असतात, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. त्याचे उपाय पण वेगळे असतात. शारीरिक आजारांवर आधी भौतिक उपचार करायचे असतात, मानसिक आजारांवर आध्यात्मिक उपाय करायचे असतात आणि आध्यात्मिक आजारावर आधी दैविक उपचार करायचे असतात. तच्च दुःखम त्रिविधम असं वर्णन केलंय. आध्यात्मिकम, आधी भौतिकम, आधी दैविकम इति. आता रक्तदाब हा जर रोग मानला, आता आहे एस्टॅब्लिश झालेला रोग आहे, तर मी सुद्धा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हा ब्लड प्रेशर कसा मोजायचा किंवा कसा शोधायचा हे मी त्याची एक टेक्निक शोधून काढलेलं आहे. ते सुद्धा आपण पुढच्या महिन्यात बघूया. प्रत्यक्ष तुमचा संबंध नसला तरी तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून पुढच्या महिन्यात या रोगाचे 3 प्रकार याविषयी आपण बोलणार आहोत. आता जे काही मी बोललो त्याच्यात जर तुम्हाला काही शंका असेल तर आपण शंका निश्चित विचारू शकतो. आपण हे सत्र इथे मी थांबवतोय आणि डॉक्टर माझा एक प्रश्न आहे. हा बोला ना. तुम्ही म्हटलात की सकाळी पाणी पिल्याने त्रास होतो, तर सकाळी गरम लिंबू पाणी पिल्याने पण त्रास होतो का? हो होणार. सगळं एनी टाईप ऑफ लिक्विड, कोणत्याही प्रकारचा द्रव पदार्थ, मग तो लिंबू पाणी असू देत, तो मध पाणी असू देत, गरम पाणी असू देत, ते थांबा एक मिनिट. मी प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो फक्त पहिलं. या सगळ्यांचं कोणत्याही प्रकारचं लिक्विड, मग ते सकाळी दूध असू देत, चहा असू देत, कॉफी असू देत, फळांचे ज्यूस असू देत, काकडीचा ज्यूस असू देत, हे सगळे ज्यूसचे प्रकार सगळे जे आहेत हे सगळे प्रकार गडबड करणारे आहेत. सकाळी आपल्याला भूक लागली पाहिजे, भूक लागते तेव्हा जेवायचं असतं, तहान लागते तेव्हा लिक्विड काहीतरी घ्यायचं असतं. हा बेसिक प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढं लक्षात ठेवूया. विचारा पुढचा प्रश्न. तुम्ही 5 किलोमीटर चालण्याविषयी बोललात म्हणून म्हटलं. एक मिनिट अनघा, जरा डिस्टर्ब करते. रेकॉर्डिंग बंद करू का क्वेश्चन आन्सर्सला, कारण बॅटरी संपायला आली. हो बंद करा. हा ठीक आहे चल. डॉक्टर तुम्ही 5 किलोमीटर चालण्याविषयी पण बोललात, तर त्यांनी पण फायदा होत नाही का?
नाही होत.